आलो मी मॉन्स्टर अरे, मॉन्स्टर आया पळू नको, शुभ्रा. मॉन्स्टर आया मॉन्स्टर आया रे आया पकड़ लिया है अब बोलो ए, क्या शुभ्रा, खाली उतरवा हिला, खाली उतरवा. मोनिका, कुठे होतीस तू? घरभर शोधते मी तुला मगासपासून. मोनिका, तू बरी आहेस ना? आम्ही खेळतोय ना. आई राजकुमार तुम्ही ना हिचे खूप जास्त लाड पुरवताय आणि ही आपल्या मागे जाऊन काय दिवे लावते तू मला नाही माहित. काय केलं त्यानं? सांगू ना काय केलंस तू उड्या मारत गेलेली अमृताताईंकडे त्यांना सांगितलंय माझ्याकडे मोठा सिक्रेट आहे त्या ओवीचा गाण्याचा क्लास लवकरच बंद पडणार आहे. जरा गप्प बसशील का तू? तिच्या समोर काही बोलू नको. असं नाही बोलतो आई. ऐक ना शुभ्रा तू अमृता काकूला काही सांगितलंस का? असं तुला सांगितलं ना मी पिंकी प्रॉमिस दिला की नाही की कोणाला सांगायचं नाही. तू सांगितलं नाहीस तर वीकेंडला आपण मॉलमध्ये जाऊ तरी तू जाऊन सांगितलंस. खोटार द्या तुम्ही दोघं. तुम्ही कधीच तुमचा प्रॉमिस पाळत नाही. मागच्या वेळी म्हणले होता गेम देणार पण दिलाच नाही म्हणून मी काकूला सांगायला गेली. ए बाई इथून पुढे सगळे प्रॉमिस पाळतो तुझे. काम धंदे सगळं सोडतो, तुझे प्रॉमिसेस पाळत बसतो. तोंड बंद ठेवशील इथून पुढे. मोनिका इकडे शुभ्रा इथे ऐक. तुझ्या मम्मा आणि डॅडूचं मला काही माहित नाही पण तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? मी प्रॉमिस पाळते की नाही? मग मी तुला प्रॉमिस करते की एक दिवस ना आपण चौघही जण रिसॉर्टवर जाऊ आणि असंच पकडापकडी खेळ. ओके? पण माझी एक अट आहे. मला माहिती आहे तुझी अट. अच्छा काय माहितीये तुला? मी अजून कोणाला सिक्रेट सांगणार नाही. सगळं तर सांगून झालंय अजून काय राहिलंय? सारंग तुम्ही इथे का वळवलीत गाडी? मला गुरुकुलात जायचंय. घरी सोडतो ना. म्हणजे आता गुरुकुलमध्ये जाऊन काय करणार आहात तुम्ही? अहो असं कसं? गुरुकुलात मुलं आहेत, त्यांचे पालक येईपर्यंत ती माझी जबाबदारी आहे. ठीक आहे सोडतो घरी. सॉरी गुरुकुलमध्ये. ट्रिपला जी मज्जा आली ना मी तर पुढच्या वेळी पण येणार. आणि ती रात्रीची कॅम्प फायर वा खूपच भारी होतं सगळं. टीचर आता आपला कॅम्प परत कधी असणार? आम्ही आतापासूनच तयारी करतो. अरे हो, ह्या कॅम्पचा तरी थकवा उतरू दे. आता आपण पावसाळी कॅम्पला गेलेलो की नाही, मग ह्यानंतर हिवाळी कॅम्पला जाऊ आणि मग उन्हाळी कॅम्पला. चालेल? कॅम्पला पुढच्या वर्षी जायचंय, आत्तापासून दंगा चालू करू नका. व्यंकटेशजी मला असं वाटतं की आपण 1 तास लवकर पोहोचलोय ना म्हणून कोणाचेच पालक घ्यायला आले नाहीयेत अजून. कोणीच दिसत नाहीये. आपण ह्या सगळ्यांना गुरुकुलात बसायला सांगू. मला चावी द्या ना प्लीज. थांब देतो. एक थांबा.